राम राम मंडळी, तर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज वाघ चाललेला बघा आपला कामाच्या शोधात. कारण की वाघाचा आता दिवस लय बेकार चालले, ते काम नाही केलं तर बेकारीच लय होईल. म्हणून आता वाघानं मनावर घेतलेलं, म्हटलं कुठेतरी कामाचं बघावं म्हणून वाघ चाललेला कामाच्या शोधात. फायनली आपण आलो स्वारगेटला. तिथं आपल्याला सोडलं भूषण शेटनं. तो गेला त्याच्या कामावर, आपण म्हटलं आपण आपल्या कामात शोधत जावं. तिथे गेला कामावर आपण शोधत जावं. फायनली आपण मेट्रोचं तिकीट काढलं, बसलो मेट्रोत. मग काय वरनं मेट्रोचा व्ह्यू मस्तपैकी बघत आपण खोललो. आपण एकदम असं म्हणजे खतरनाक व्ह्यू बघत डायरेक्ट आपण गेलो पिंपरी चिंचवडीकडं. पिंपरी चिंचवडमधनं बी आपल्याला लांब जायचं होतं पुढं. फायनली आपली मेट्रो तिथपर्यंत जाईना. तिथनं पुढं आता कधी काम होईल त्यांनाच माहिती. मग उतरल्या तिथनं आपण पकडले रिक्षा. रिक्षात बसल्या पहिलाच लागला सिग्नल. आता काय म्हणतात, जाऊ द्या, पुण्यात सिग्नल नाही असं होणार नाही. मामा लोक थांबलीच होती पलीकडं. आपण डायरेक्ट पिंपरीतनं आकुर्डीकडनं डायरेक्ट गेलो आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला. तिथनं मग काय आता हळूहळू आपली बाकीची कामं चाललीच होती. तिथून आता रिक्षा बदलून आता गेलो PMTनं. कारण की आपली हुकलेली लोकल, तर लोकल हुकल्यामुळं आपल्याला असाच धक्का खात प्रवास घ्यायचा होता. कारण की असं वेळ खूप जाणार होतं माहिती होतं, पण पोचणं पण तेवढंच गरजेचं होतं पुढं. फायनली आपण सगळे कामं करून संध्याकाळी परत रिटर्नचा प्रवास होता. रिटर्नच्या प्रवासाला आपल्याला माहिती होतं लोकल, त्यामुळे आता लोकल न जाणं आहे आपलं गरज. कारण की परत जर तसं धक्का खात गेलो असतो तर रात्रपर्यंत पण पोचलो नसतं लवकर रूमवर. त्यामुळे डायरेक्ट आपण थांबलेलं लोकलची वाट बघत. तेवढ्यात लोकल यायच्या अगोदर मालगाडी चाललेली. जाऊ द्या म्हणतात ही गेल्या आपली लोकल तरी. निवांत आपलं असंच बघत माणसं बघत आपलं येणारी जाणार ट्रेन बघत थांबलो. तेवढ्यात मग काय फायनली आपली आली लोकलमध्ये आपलं चढलो. लोकलमध्ये निघालो आपल्या घराकडच्या मार्गाने. कारण की कामाचा विषय तर काय होत चाललेला असतो. म्हणून म्हणत आता जाऊ द्या म्हणलं काय होईल तो. फायनली आपण बेकाराच्या स्टॉपला आलो ना. आपल्या दिवसाची तर शेवट केला. चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.